नाही बाय, माझ्या बी बॅगत नाही. अहो अक्का, तुम्हाला सांगितलं होतं ना ती पिशवी नीट ठेवायला. हा, ध्यान ठेवायला सांगितलं होतं ना म्या. ए बाया, मी काय हिथं तुझ्या वस्तूवर ध्यान ठेवायला आले वय ग? सापडले का टावेल टोप्या? नाही ना. मी म्हणते लग्नाच्या पोशाखाच्या पिशव्या तिथं मांडवात ठेवायला काय झाल्या होत्या, त्या घरात आणून ठेवल्या. तिथून कोण काय पळून नेत होतं होय? आता नी मार्द वराड घरी बी गेलं आणि तुम्ही बसा पोशाखाच्या पिशव्या हुडकत. बाबू, तुला सांगते, तुझ्या बायकोला ना थोडीची अक्कल नाही बघ. अगं अक्का, किती बोलशील तू? पोशाख हुडकायला मदत कर की जरा. हा, सापडली का याची? अहो बाहेर सगळं याची ही करतायत ना, लवकर याचं हे करा बर. काय बाया, हा नेमकी कुठली भाषा बोलतोय? काय बोललेलं कळना बी झालंय याचं. आपल्याला शिवे बिवत नाही ना देत? नाही, म्हणजे बाहेर सगळे ना पोशाखाच्या पिशवीची वाट बघतायत. आणि बाबू दादा, तुम्ही सरपंचाला थांबायला सांगितलं ना? मर ना बाई लवकर. बाशी तू जगणार नाही, जगून काय करणार आहे? खाली वाट बघतात माझी. मर ना दाजी. ओ दाजा, खाली या की लवकर. आलो. मर ना लवकर. हे बघ, जगण्यासाठी एवढा स्वार्थ चांगला नाहीये. मी मोक्ष देतो ना तुला. काय करायचंय पापी दुनियेत जगून? चल मर लवकर, मर लवकर. बघ, सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही, खूप भूक लागली मला. हो डॉक्टर, या की खाली. अहो लग्नाचा पुढचा कार्यक्रम उरकायचा अजून, या लवकर. आलो रे. मर लवकर, मर मर मर. सोनू, चल मी तुला मदत करतो. मर मर ग, मर. हॅपी जर्नी. बाबा न्यायला आले का? पाऊस. डॉक्टर, कपाटाची चावी द्या. कशाला? कशाला म्हणजे लग्न झालंय, मी अर्धांगिनी आहे ना तुमची, मध्ये आपल्या कपाटाची चावी. अहो नाही चोरत काय, द्या. तिकडे ड्रॉवर मध्ये ठेवली. पैशाचा पाऊस. किती पैसे? काय झालं? असं का बघताय? डॉक्टर, हे उगाच असलं काही लाडात येऊ नका, आधीच सांगते तुम्हाला. आपलं खोटं खोटं लग्न झालंय माहित आहे ना, त्यामुळे मनात असलं काय भलते सलते विचार आणू नका. डिंपल, आपलं लग्न जरी खोटं खोटं झालं असेल ना, तरी आपण नवरा बायको खरे खुरे आहोत. आता आपलं लग्न झालंय, तुला गिफ्ट द्यायला नको? काय? मी गिफ्ट देणार आहे मला? हो चालेल की, पण डॉक्टर एवढं पण मोठं गिफ्ट देऊ नका की ज्यामुळे मला चक्कर येईल. ये दाखवतो.
खाटाखाली गिफ्ट ठेवले वय? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, त्यांच्या जमिनीचा व्यवहार करा आणि त्यांचा विषय सोडून द्या. माणसं मारायची लय हौस आली आहे ना तुम्हाला. किडे मुंगी मारल्यागत माणसं मारताय तुम्ही. अहो त्या बिचारीला मारायची काय गरज होती का? गरज होती डिंपल, तिलाच मारायची खूप घाई झाली होती. तिला मारायची घाई झाली नव्हती, तुम्हाला माणसं मारायची लय घाई झालेली असती. डिंपल तुला माहिती आहे ना, मला कुठलाच पुरावा मागे ठेवायला आवडत नाही. या बायकांना माझ्याशी लग्न करायचं असतं, माझ्याबरोबर संसार करायचा असतो, पळून जायचं असतं माझ्यासोबत. काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? म्हणजे तुम्ही मला पण. तू काळजी करू नकोस, तुझा विषय वेगळा आहे. पण म्या तुमची खरी बायको नाही हे तुम्हाला आधीच सांगतेय म्या. म्हणून तर तू जिवंतच डिंपल. ही बघ, हिचं प्रेम होतं माझ्यावर. नाही असं माझंही प्रेम होतं तिच्यावर, पण हिला लग्न करायचं होतं माझ्या बरोबर. आता हिचं वय काय, कॉलेजला जाण्याचं वय, शिकण्याचं वय. गप शिकायचं ना, पण नाही, लग्न करायचं होतं हिला. खूप समजावून सांगितलं प्रेमानं, पण प्रेमाची भाषा कळेल तर ना. मग माझ्यासारख्या साध्या भोळ्या सरळ माणसाला असं काहीतरी करावं लागतं. आता तू अशी बघू नकोस, हे काय पहिल्यांदा घडलं नाही तुझ्या बरोबर. तर विचार कर हिच्या बॉडीची कशी विल्हेवाट लावायची. म्या काय सांगू ते तुमचं तुम्ही बघून घ्या. डिंपल, हिची जमीन तुझ्या नावावर आहे आणि मी तुझा पार्टनर कम नवरा आहे. त्यामुळे तू माझी मदत करणं हे तुझं कर्तव्यच. सगळं गाव झोपल्यानंतर आजच रात्रीचं काहीतरी करावं लागणार आहे. ठीक आहे, मग कामाला लाग. बजा, बरं झालं तू माझ्या एका फोनवर आलास. हो आहे का डॉक्टर? अहो तुम्ही आमचं देव माणूस आहेत. हा, तुमच्या हाकेला धावून नाही यायचं, कोणाच्या हाकेला धावून जायचंय? नाही नाही, बोला की काय झालं? अरे या मधू मॅडम यांची मुलगी ना सोनू, ती घरी नाहीये. बहुतेक हरवली आहे वाटतं. ती हरवली? हो, आता आपल्या सगळ्यांना मिळून तिला शोधायचंय. सगळ्या वस्त्या, सगळ्या आळ्या, सगळ्या गल्ल्या पालत्या का तुका बघा एका फुकीतात. आम्ही रातभर गस्त घालतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही शोधून काढू. आज या ठिकाणी ऍज ए सरपंच आम्ही जाहीर करतो की त्या मुलीला आम्ही शोधणार. हो सरपंच, अहो तुम्ही जरा थांबा घे. डॉक्टर तुम्ही सांगा काय करायचं, कसं करायचं? हो, एक काम करा, दोघांचे गट करा, गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जा आणि शोधून काढा. काहीही करून सोनू आज आपल्याला सापडलीच पाहिजे. वय चालते की. आप्पा तू आणि योग्या तुम्ही एका नाही हिना वाड्यात जा, आपण दोघं मुलांकीत जाऊ. सरपंच तुम्ही आणि टोण्या आम्ही गावात जातो. चला कामाला लागा आणि कोणालाही सोनू सापडली की लगेच मला फोन करा. अरे आपलं काय, आपण कुठे जायचं हुडकायला? अरे आपण नदीवर जाऊन ह्यांच्या याला ही करू की. हे म्हणजे अरे आपण नदीवर जाऊन ह्यांच्या मुलीला शोधू. मग असं नीट बोलत जा ना. हो, नदीवर नाही शोधलं मी. अहो आम्ही जाऊन शोधतो की. चल रे. अरे विंचा ऐक, मी काय म्हण, हे दोघे नदीवर पोचण्याच्या आधी मला डिंपलला सावध केलं पाहिजे. मधू मॅडम तुम्ही इथेच थांबा. मंगलताई मधू मॅडमला आत घेऊन जा. होय, मी आहे मागे शोधतो. चला मॅडम.
डिंपल कशी नाही पोचली अजून? तिला म्हटलं तर डेड बॉडी घेऊन येते. केवढा वेळ लागतो तिला? इंच्या ती पोरगी नदीवर घावल करा आपल्याला. याच ही अरे तुला विचारतोय, ती पोरगी नदीवर घावल का आपल्याला? अरे का नाही गावणार? तुला सांगतो, मागच्या वेळी नदीवर ही झाली होती म्हणजे एक बॉडी नदीवर गावली होती. आणि मला तर असं वाटतंय ही पोरगी बी तर कुठं ना कुठं गावलं बघ. चल मग खाली नदीकडे जाऊ. अरे जरा मला हे खाऊ दे. हे खाऊ दे म्हणजे दम खाऊ दे जरा. चल जाऊया. थांब जरा. एक तर कुणाची नजर लागली मला. पाक चवळीच्या शेंगगत वाळून गेले मी. पाक खाण्यापिण्याहून मनच उडालंय माझं. मंगल, डिंपलचं काय ठरवलंय ग? काय ठरवलंय म्हणजे? नाही आता लगीन झालंय तिचं, मग इथं वाड्यात तिचं काय काम आहे? त्या डॉक्टरला म्हणा बाहेर कुठेतरी खोली घेऊन राहा. हीच माहेर आणि हीच सासर आहे माझ्या डिंपलचं. बघ बाया, आता तुझ्या चांगल्यासाठी सांगते. अगं लगीन झालेली पोरगी इथं माहेरात राहिली आणि हे जर लोकांना कळलं तर लोक तुझ्या तोंडात शान घालतात. घालू दे, तरी पण मी माझ्या मम्मी पप्पांना सोडून कुठंच जाणार नाही. काय झालं मम्मी, असं का बघतेस? अगं मी तुला सांगितलं ना, मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. अगं डिंपल, माझं डोळं आसुसलं होतं तुझ्या गळ्यात डोरलं बघायला. आज माझी पोरगी उगती बाई दिसायला लागली एका दिवसात. माझ्या लेकीचा संसार सुरू झालाय. माझ्या लेकीच्या संसाराला कुणाची दृष्टी नको लागायला. ये इकडं. मंगले, अगं ये मंगले, मला चहा काय मेल्यावर माझ्या पिंडाजवळ ठेवणार आहेस का काय ग? अगं लिकीचं लगीन झाल्यापासून पार तिची सूत गेली. आवाज ते झालाय देतेच होते. डिंपल इधर, डॉक्टर उठले असेल ना, नेऊन दे त्याला. वत पहिल्या त्याच्याच नरड्यात वत. त्याला चहा नाही ना दिला तर त्याला चोऱ्या लाबाड्या करायला जमणार नाही ना. म्हणून दे त्यालाच आधी. आत्या चहा दे लवकर. लय बोललीस ना तर वाड्यात ना हाकलून देईल बघ. अरे देच यांना हाकलून. त्याच्या बिगर ना यांना अजिबात हाकला यायच्या नाही. त्यांनी हाकललं म्हणून काही वाडा तुझ्या नावावर करणार नाही मी. तुझी अजिबात माया नाही माझ्यावर. जरा चहा प्या. आत्या ही घ्या, इथे ठेवला. अगं तुला घातलं लिहून डोबऱ्यात, तुला कसं तोंडा थुकलीस की माझ्या. अगं कसला पानचा चहा बनवलाय हा. अहो आत्या, आता तुम्ही जिलेबी खाल्लीये मग पानसटच लागणार ना. आणि इथं समजा सामान आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा करून घ्या. गुड मॉर्निंग डॉक्टर. डॉक्टर तुमच्यासाठी चहा आणलाय. डिंपल झोपू दे ग, मला रात्रभर झोप नाही झाली. तुम्हाला नसले ते कान करायला कुणी सांगितलं होतं? उठाना लवकर, आपल्याला हळद उतरायची अजून. डॉक्टर डिंपल काय झालं, असं का बघताय? मला सांग, बॉडी सापडल्याची बातमी गावात पसरली का? नाही,
अजून तरी काय असं ऐकायला आलं ना. कसं शक्य आहे? काल रात्री आपण तिथे बॉडी ठेवून आलोय, आतापर्यंत कोणाला तरी कळलं पाहिजे होतं. सकाळपासून किती जण नदीवर येतात जातात, कोणालाच कळलं नाही. असं काय शक्य आहे? काय झालं? माझ्याकडे परत असं का बघताय आता? तू नीलमच्या वेळी गेलं तसं केलं नाहीयेस ना? नाही, आपण तिथे बॉडी ठेवून आलो, मी इथे आल्यानंतर परत जाऊन लपवली नाहीस ना तू? डॉक्टर, मला काही दुसरी कामं नाहीत का हो? का डोक्यावर पडली मी? तुमची ना झोप झाली नाही ना, म्हणून तुमचा मेंदू चालना झालाय. हे घ्या चहा प्या, म्हणजे डोकं चालत. आणि हा, लवकर आवरा. थोड्याच वेळात त्यांना सोनूची बॉडी घावली म्हणून बघा वाड्यात ओरडत येते. धरा आवरा लवकर, मी आहे खाली. धरा. डॉक्टर, तुम्ही आवाज द्या ना तिला. तुम्ही सांगा ना तिला माझ्याशी बोलायला. ती रागवलीये माझ्यावर. सांगा ना डॉक्टर, तुमचं ऐकेल ती. तुम्ही सांगा ना तिला. सोनू, सोनू. ही बाई आणि तुमचं नातं काय? हो साहेब, काय बोलताय तुम्ही? गेल्या टायमाला तुम्हाला सांगितलं होतं ना, हे आमचं देव माणूस आहे. ह्यांचं आणि गावातल्या प्रत्येक माणसाचं नातं वेगळंच आहे. गावातल्या कुठल्या बी माणसाला कसली बी कधी बी मदत लागली का नाही, पहिले डॉक्टरना हाक मारतात. अहो साहेब, हे जे काही झालंय की नाही, हे लय वाईट झालंय बघा. अहो हिच्याकडे बघून वाटलंच नव्हतं की ही आत्महत्या करेल. अहो हुशार वाटली हो. वेडी, मी पण किती वेडी आहे. मला वाटलं ही माझी सोनू आहे. ही माझी सोनू नाहीये. नाहीये ही माझी सोनू. मी हिला सोनू समजून इथे बसले, पण ही माझी सोनू नाहीये. माझी सोनू अशी का झोपेल? ती गावात असेल. तिला किती वेळा सांगितले मी, मला न सांगता जाऊ नकोस अशी. ए पोरी, तू झोप. हा, मी माझ्या सोनूला घेऊन येते. सोनू, ए सोनू. मग तू चालला तुम्ही? सोनू, सोनू. या मॅडमला काय याड लागलं का काय? हो बया, गावात चर्चा चालली आहे की आज पोरगीची आत्महत्या झाली म्हणून, पण ती जायबर पटत नव्हतं वाटतं. आता काय माहिती आत्महत्या केली का कुठल्या पोरानं प्रेमातनं काय केलं. ए बायानो, तुम्ही इथं कशा पाय आलाय? गप्पा मारण्यापेक्षा जरा मदत करा की, भराभरा तरी होईल. ह्या आमच्या मंगलीला ना सगळं सांगायला लागतंय. मी जर नसती ना ह्या लग्नात, तर कसं हे लगीन पार पडलं असतं देवाला ठाऊक. अक्का, असं काय काम केलं हो तुम्ही? लग्नात एका जागेवर न उठल्या बी नाही, पोशाखासाठी उठल्या तेवढंच. ओ सर्वात्या, तुम्ही काय एवढा लांब बसलाय? जरा जवळ या की. नातीचं काय कौतिक बिवतिक आहे का नाही? अगं तिला घेऊन घर डबऱ्यात. तिला म्हणलो तर लगीन करू नको. दाताच्या खण्या केल्या मी, पण तिने ऐकलं नाही माझं. शेवटी लावलाच मोहरू त्या बाय बोलव्या बरोबर. डिंपल, ए डिंपल, कुठे राहिली? या लवकर बाहेर. चांगल्या कामात अपशकून पण बोलत राहायचं नसतं. काय ग हे डिंपे, किती उशीर लावलास ग? मंगलताईचं काय चाललंय हे सगळं? आज आपल्या गावात एवढी मोठी गोष्ट झाली, एका मुलीचा जीव गेलाय आणि आपण इथे आनंद साजरा करतोय. हे मला नाही पटत आहे. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. तर त्रास होतोय म्हण. यानंच मुडद्याने जीव घेतला असेल त्या पोरीच्या. त्याच्याकडे ती सारखी यायची. ह्याचं तोंडावर एक आणि मनात एक असं सगळं चाललेलं असतंय. डॉक्टर, तुम्ही नका त्यांच्याकडे ध्यान देऊ. या तुम्ही. नाही मंगलताई, खरंच माझी इच्छा नाहीये हो. अव आता हे रीतिरिवाज आहे, ते टाळून कसं चालेल? आणि जी काय घडलं ती बदलता तरी येणार नाही ना आपल्याला. आणि हे बघा, माझ्या लेकीची लग्नाबद्दल काहीतरी स्वप्न आहेत ना, तिच्या सुखासाठी तरी या की. बरं ठीक आहे, मी तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी हे करायला तयार आहे. बस झालं. या आता आता बसा पाठव.
डिंपे, सकाळी सांगितलं तुझ्या लक्षात आहे ना? ते अंगठीन जुडवी तुझ्याच मुठीत राहिले पाहिजेत, म्हणजे संसार कसा मुठीत राहतो. हा, डिंपे बघ. डिंपे 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 डिंपे, दाजी दाजी. खेळा खेळा. ए दाजी दाजी. डिंपे डिंपे. काय दाजी तुम्ही पण. डॉक्टर, अहो एकदा तरी जिंका की. डिंपे अजाबात नाही जिंकू द्यायचं. मी काय म्हणतो, ह्यांच्या जागी मी बसू खेळायला. नाही, मला दिदीच्या हातून वस्तू घ्यायला का नाही लय भारी जमत्यात. हा, ए तुला खेळायचं असेल ना तर लगीन करायला लागतंय. बोल, करायचंय का लगीन? मंगले याचं बी हात पिवळं करून टाक. डॉक्टर, तयार राहा आता. डिंपे, ती अंगठी मुठीत धर, एकदम घट पकड. आणि डॉक्टरसनी सोडवून देऊ नगस. डॉक्टर सोडवू बघू आता. जिंकणार दाजी दाजी. डिंपे, सुटून देऊ नको, घेर पटकन. दाजी अहो गुदगुल्या करा, लगेच सोडेल बघा. हा, ए असलं चिडकं नसतं खेळायचं ह्याच्यात. डिंपल, तुला माहितीये ना, मला एखादी गोष्ट हवी असेल तर मी काहीही करून ती मिळवतो. बरं का, पाणी घ्या, आंघोळ घालूया. हा रवीने बादली घे इथं. कुठच्या कुठे पोहोचाल तुम्ही, कळते का तुम्हाला? पण त्या आत्महत्येशी आमचा काय संबंध? हे तुला माहितीये, याला माहितीये, मला माहितीये, पोलिसांना माहिती नाही. सगळ्या गावाला माहितीये तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमक्या देत होता. मी एवढी ठिणगी जरी टाकली ना, वणवा पेटेल वणवा, आणि त्या वणव्यात तुम्ही खाक व्हाल जळू. काय झालंय, घाबरले? अरे काय गुंड होणार रे तुम्ही. तुमच्या साहेबांना सांगायचं, जमीन पाहिजे ना डायरेक्ट माझ्याशी येऊन बोलायचं. तुमच्यासारख्या चिरकुट लोकांशी तोंड सांभाळून बोलायचं. आवाज कमी आहे. एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला? हा, आणि माझ्या केसांना जरी धक्का लागला ना तर बाहेर माझी पार्टनर उभी आहे. ती पोलिसांना जाऊन सांगे त्या आत्महत्या केलेल्या मुलीला आणि मला कशा धमक्या देताय तुम्ही. साहेबांशी जाऊन बोलायचं. निघा. लय माज आलाय रे तुला, पण तुझा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. बघून घेईन तुला. काय काम नव्हतं, असंच बोललो होतो. म्हणजे वय वय भाऊजी सांगते. खरं म्हणजे ना, तुमच्या दोघांचा आभार मानायचा आहे मला. एवढं मोठं कार्य तुम्ही दोघं होता म्हणून पार पडलं बघा. आणि आपलं घर असल्यासारखं तुम्ही धावपळ केलेली आहे. तुमचा आभार मानावं ना तेवढं कमी आहे बघा. वा 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 वा, बजा टाळ्या वाजव. आभार प्रदर्शन चालू आहे. अहो काय वहिनी, आमचा आभार मानताय वय? तुम्हाला किती वेळा सांगितले आमचा आभार मानू नका म्हणून. असं आमचा आभार मानून तुम्ही आम्हाला पर्क करायचं ठरवून टाकले पाक. असं कुठं असतंय वय? आता मला बहीण नाही म्हटल्यावर माझी आई इथं वाड्यात मला लहानपणी घेऊन यायची डिंपलकडनं राखी बांधून घ्यायला.
तेव्हा मानायचं का आम्ही आभार तुमचं? अहो, तुमचं सासर म्हणजे आमचं बापू, त्यांच्यामुळे मी कुस्तीचा नाद धरला. इथं खेळता खेळता लहानाचा मोठा झालो याच वाड्यात. आणि माझ्या लग्नात तुम्ही आणि त्या बाबूदादांनी कमी धावपळ केली वय. मंगलवेणी, आभार मानून आम्हाला परक करू नका. उलट तुम्ही आम्हाला हक्कानं काम सांगा, आम्ही सगळं करतो. पण या आभाराची भाषा नको. नाही भाऊजी, मनाला लावून घेऊ नका. मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही 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 मंगलवेणी, तुम्ही आम्हाला दुखवलंय म्हणजे दुखवलंयच. या पुढे फक्त आम्हाला तुम्ही काम सांगत. जोपर्यंत ते काम आम्ही करत नाही का नाही, तोपर्यंत आमचा राग जाणार नाही. हा, लवकर सांगा. हा, नाहीतर आम्ही येणार नाही परत. असं बोलू नका भाऊजी. बरं ठीक आहे, सांगते काम. उद्या डॉक्टर आणि डिंपलच्या लग्नाची पूजा आहे, ती तेवढी व्यवस्थित पार पडली पाहिजे आपल्याच्यानं. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. पूजा पार पडली म्हणून समजा एका पकीतच. पण पूजा पार पडल्यानंतर परत आभार मानू नका, आधीच सांगतोय. चुकलं माझं. याच्या पुढे आभार मानणार नाही तुमचं. मग तर झालं. आणि आपल्या घरातलं माणसाचं कुणी आभार मानतंय बाई. पूजेचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. पूजा जबरीत झालीच म्हणून समजा. चला येतो आम्ही, लागतो कामाला लगेच. चल रे, चल. चला वहिनी. मॅडम, आपण घरी जाऊया. चल. मॅडम येऊ का आम्ही? तुम्ही कोण? इथे काय करताय? माझ्या मागे का आलात? तुम्ही पाठलाग करताय ना माझा? तुम्ही जा इथून, नाही तर मी पोलिसांना बोलवे ना. तुमच्यासारख्या गुंडांना कसं वट्टेवर आणायचं ना मला चांगलंच माहित आहे. तुम्ही निघा इथून, नाही तर पोलिसांना बोलवे ना मी. निघताय का? अहो मधू मॅडम ऐका. नाव नका घेऊ माझं. मला आणि माझ्या सोनूला जर त्रास दिलात ना तर मी जीव घेईन ना तुमचा. बरोबर, ठीक आहे मॅडम. नाम्या, आपण इथून गेलेलंच बोल. चल. तू महापुरुष पूर्वज. तिचं मन एका पोराबर लपडं होतं आणि त्या पोराच्याच नादानं तिने तिचा जीव संपवला. पण हा, मी सांगितलंय म्हणून सांगू नका कोणाला. आपल्याला काय करायचं? जय देव दिंडला सत्यनारायण देवा. नारायण महाराज की जय. ए नालायका, बाहेर ये. बाहेर ये. आता आम्ही अजिबात थांबणार नाही. अरे अजून किती वाट बघायची? कधी डबल पैसे होणार? आजच्याच आमचे पैसे आम्हाला डबल करून पाहिजेत. अरे 3 महिने झाले की कधी देणार आहेस आमचे पैसे? बायकोचे मंगलसूत्र गाण ठेवून तुला पैसे डबल करण्यासाठी दिले होते. डबल करायची गोष्ट लांब, तू गुंतवलेले पण अजून परत दिले नाहीस, हे लक्षात ठेव. आम्हाला पैसे दे, नाही तर सगळं आम्ही इथंच काढून टाकू तुला. ए संदेश, काय बोलतोयस लगा? मी काय म्हणतोय, तुम्ही समद्यांनी ना धीर धरा. मी समद्यांचे पैसे देणार म्हणजे देणार. अरे देणार म्हणजे देणार तरी कधी? आमचे हाडं मसनात गेलो नाही.
आम्हाला आत्ताच्या आता पैसे पाहिजे. अरे निदान घेतले तेवढं तरी दे, बाकीचं नंतर दिलं तरी चालतील. काय तरतोय आम्ही, आमचे पैसे आहेत ना. आत्ताच्या आत्ता दाखव, नाहीतर दरारा याला. मला फक्त 1 दिवस द्या. मी समजांचे पैसे देणार. डबल झालेले नाही देता आले ना तरी गुंतवलेले तरी देईल, पण मला 1 दिवस द्या. 1 दिवस द्या. 1 दिवस आहे तुझ्याकडे पैशाचा बंदोबस्त करायला, नाहीतर आम्ही सगळे मिळून तुझा बंदोबस्त करू. चला रे. चला चला. डॉक्टर, आज मी गावातल्या लोकांचा मार खाता खाता वाचलोय. लोक संतापली, पिसाळली नुसती. डॉक्टर, आज तर पतपेढीवर मोर्चा आणला होता त्यांनी. आज जर त्यांना पैसे नाही ना दिले तर डॉक्टर लय मागं लागले. आणि त्यांची तरी काय चूक आहे? 3 महिने झाले डॉक्टर, त्यांचे पैसे दिले नाहीत आपण. आज त्यांनी मला शेवटची मुदत दिली. एका दिवसात जर त्यांना पैसे नाही ना दिले तर माझा जीव घेतील, गाडतील मला. डॉक्टर, मी काय करू तुम्हीच सांगा. मला त्यांचे पैसे देऊन टाका, म्हणजे मी त्यांचे पैसे देऊन टाकतो. द्या. नाम्या, अरे मी कुठून देणार बरं पैसे? या लग्नामुळे कंगणे बाबा माझ्यावर नाराज आहेत. मी हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्याच मागण्या मान्य करत नाहीयेत. त्यांचा अजूनही माझ्यावर राग गेलेला नाहीये रे. हो डॉक्टर, असं नका बोलू. असं नका बोलू डॉक्टर. तुमच्यावर विश्वास ठेवून शब्द दिलाय लोकांना. डबल जाऊ द्या. मी काय म्हणतो, डबल जाऊ द्या. त्यांनी गुंतवलेले पैसे तरी द्या. ही केस वाटते तेवढी सोपी नाहीये, सिरियस आहे. हा माणूस जर महाराष्ट्रात आला असेल ना तर अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा पुन्हा करू शकतो. त्याच्याकडे बघितलं की असं वाटतंय की हा पैशासाठी काही करू शकेल. हो सर, त्या फॉरेनर मुलीची बॉडी सापडली त्यावेळी तिच्याकडे पैसे वगैरे काहीच नव्हतं. ते पैसे यानंच पळवले असावेत. आणि असंही कानावर आलंय की हा राजस्थानातून त्याच्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी साताऱ्यातील कातळवाडीत आलाय. ही केस सॉल्व्ह केलीच पाहिजे. त्याकरता आपल्याला हुशार आणि जबाबदार अधिकारी शोधावा लागेल. तुम्हाला काय वाटतं साहेब, असा कोण आहे आपल्याकडे की जो काहीही करून ही केस सॉल्व्ह करू शकतो? आहे संदेश कांबळे. किती? 4 लाख. 4 लाख. हा, हे नामाशे नमस्कार. माझे 5 लाख. नाव जय सांगा. सळुंके. जय साळुंके. हे आप्पा तुम्ही. आपल्याला दुप्पट पैसे दिले. आपण काय करू, हेच पैसे परत पतपेढीत ठेवूया. म्हणजे आपल्याला एका महिन्यात 5 पट भेटतात. टाकायचं का? टाकूया. चला. नाम्या, ओ नामा शेठ, मी काय म्हणतोय, पैसे द्यायची एवढे काय गडबड आहे या? एक काम कर, हे पैसे पतपेढीतच ठेव आणि महिन्याने दे की 5 पट. असं म्हणताय? नाम्या माझं पैसे. आणि होय नाम्या, ते देशील ना बाबा? तुमचा जर विश्वास नसेल ना तर राहू द्या. जावा तुम्ही. घ्या. अरे तू गावातला आहेस आपल्या, आम्हाला फसवतोस होय. घरी पैसे. डॉक्टर बघितलं का? 5-5 बॅगा भरून पैसे आलेत.
समजा गावाने 5 पट पैसे मिळतील म्हणून पैसे गुंतवले. वा वा नाम्या, उत्तम काम केलंस तू.